सांगायचं की विश्वास आमच्या जीवनात विजय आणतो. नीतिमान विश्वासाने जगतो. मग ज्यावेळेस तो विश्वास आम्ही ऍक्टिव्हेट करतो, म्हणजे त्या विश्वासात आम्ही वाढत जातो, त्यावेळेस तो विश्वास आमच्या जीवनामध्ये विजय आणतो. आता या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यावर येशूला भूक लागली आणि येशूला भूक लागल्यानंतर येशू अंजिराचं झाड तिथे होतं. समजा हे अंजिराचं झाड आहे आणि सगळं अंजिराचं झाड हिरवंगार आहे. येशूला भूक लागल्यानंतर येशू त्या अंजिराच्या झाडाच्या जवळ गेला आणि त्याने बघितलं. त्याने ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस त्याला अपेक्षा होती की तिथे अंजिरं मिळतील, पण पवित्र शास्त्र सांगतं त्या ठिकाणी ज्यावेळेस येशू तिथे गेला त्याला पालाशिवाय काही आढळलं नाही. पान नव्हतं, फक्त हिरवंगार झाड होतं, पण त्याच्यावर फळ नव्हतं. आता काही जण म्हणतात अंजिराच्या झाडाला श्राप दिला. श्राप दिला नाही, तो शिकवत होता शिष्यांना विश्वास कसा कार्य करतो. आणि मग येशू म्हणला की यापुढे तू या झाडाला फळ कधी नाही हो. आणि जसं येशू बोलल्याप्रमाणे पुढे घडलेलं आहे. पण त्याच्या अगोदर येशू काय सांगतो त्यांना 20 ते 24 वचनामध्ये आता सिस्टरनी वाचलं, त्याच्यामध्ये तो स्पष्ट सांगतो की तुम्ही विश्वास ठेवणारे असा किंवा तुम्ही विश्वास ठेवा. मग तो ज्यावेळेस सकाळी पुन्हा ते तिथून निघाले त्यावेळेस त्यांना आढळलं की ते झाड मुळापासून वाळून गेलेलं आहे. येशूने जसं बोललं तसं झालं. येशू जे बोलला त्या झाडासाठी ते त्यांना दिसलं. आणि 20 वचन सांगतं मग सकाळी जाताना त्यांना अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले पहा. येशू तुम्ही काल ज्या अंजिराच्या झाडाला बोलला, ज्या झाडाला तुम्ही म्हटले फळ कधी नाही हो, तुम्ही बोलल्याप्रमाणे झालं. बोलल्या ते झाड आज सकाळी आम्ही येऊन पाहतो तर ते झाड मुळात सकट वाळून गेलं आहे. मग येशू काय म्हणतो बघा. मग येशू काय म्हणाला, येशू त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. काय म्हणला येशू? व्हेरी सिंपल आन्सर, एकदम सोपं उत्तर. तो येशू बघा ना, तुम्ही काल ज्या झाडाला शाप दिला, ज्या झाडाला तुम्ही बोलले फळ येऊ नये, आणि आज आम्ही येतो या वाटेने तर या झाडाला आम्हाला फळ दिसत नाही. तुम्ही बोलले तसं झालं, बघा ना झाड वाळून गेलं. येशू म्हणतो देवावर विश्वास ठेव. किती सिंपल आहे ना, एकदम साधं. आपल्याला साधं वचन पण समजत नाही. का समजत नाही मी तुम्हाला सांगतो, आपण शरीराने ऐकतो, आत्म्याने ऐकत नाही, म्हणून आपल्याला वचन समजत नाही. पवित्र शास्त्र समजण्यासाठी आत्मिक व्हावं लागतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं शारीरिक मनाला हे समजत नाही, आत्मिक झाल्याशिवाय तो विश्वास कळत नाही. मग साधे शब्द सुद्धा आत लागतात, छोटे शब्द सुद्धा आत कार्य करतात. नाही तर वाचन काही जण असे धड्यासारखे वाचतात. मी 3 वेळेस पवित्र शास्त्र वाचन केलं, काय समजलं काय समजलं नाही, कुठं काय लिहिलेलं नाही माहित नाही, मी वाचन केलं माझ्या लक्षात नाही आता. तसं वाचन नाही कामाचा. एक शब्द समजला पाहिजे. एक छोटासा शब्द आहे, पण ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याखाली वाचता त्यावेळेस तुम्हाला कळतं त्याच्यामध्ये किती मोठा गूढ आणि गहन अर्थ आहे. देवावर विश्वास ठेवा. येशू फक्त शिष्यांना सांगत नाही, येशू जो कोणी येशूचा फॉलोअर आहे, जो कोणी याच्या पुढे येशूवर विश्वास ठेवणार आहे आणि जो कोणी येशूमध्ये चालणार आहे त्याच्यासाठी येशू सांगतो की आता मी जे बोललेलो आहे ते झालेलं आहे, पण मी तुला सांगतो आता देवावर विश्वास ठेवा. आता मी तुम्हाला सांगतो देवावर विश्वास ठेवा. ऐका, देवावर विश्वास. तोंडाने म्हणतात सगळे, कृती आली ना काय विश्वास नाही, पहिले पळून जातील. इथं आले कोणी मारायला, हे ना धरा एक कोटवाले, आम्ही नाही म्हणतात ना, असे ठाम उभे नाही राहणार तुम्ही. आमचा देवावर विश्वास आहे आणि आम्ही या कोटवाल्यापेक्षा पुढे उभे आहोत, चला निघायचो आम्ही आमच्या देवावर विश्वास. म्हणून बोलतो माणूस तर तसा नसतो, आतमधून तसाच पाहिजे, बाहेरून तसा. आतून असतो वेगळे आणि बाहेरून असतो वेगळे, आणि तेच कन्फ्युजन मुळे देव काय आमची प्रार्थना ऐकत नाही. वर्षानुवर्ष जैसे थे वैसे. काही लोक वर्षानुवर्ष सारखे दिसतात, परिस्थिती सारखी, दिसणं सारखं. काहीतरी बदललं पाहिजे ना, काहीतरी बदललं पाहिजे. कमी लुक तर बदललं पाहिजे, कमीत कमी. दाढी नव्हती दाढी आली पाहिजे, दाढी होती दाढी गेली पाहिजे. काहीतरी बदल, थोडा कटिंग होती तो वेगळी कटिंग, काहीच बदलत नाही. जसेच्या तसेच आपण म्हणतो, जसे होते तसेच आहे. तेच घर, तेच गाडी, तसेच तसंच सेम राहू शकत नाही. ज्याच्या जीवनात देव येतो आणि देवावरचा विश्वास येतो तो बदलल्या जातो. हालेलुया, हालेलुया.
म्हणा माझा देवावर विश्वास आहे, माझा देवावर विश्वास आहे. मला ते शिकवायचंय. विश्वास जीवनात विजय आणतो. नीतिमान विश्वासाने जगेल, पण त्याच्या जीवनात विश्वासच नसला कसं जगेल? या ठिकाणी म्हटलेलं आहे, येशू स्वतः त्यांना बोलतो, त्यास येशू स्पष्ट सांगतो की देवावर विश्वास ठेवा. आणि मग पुढे तो काय म्हणतो? जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत आहात तर पुढचं वचन तो सांगतो, मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या समुद्राला डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल, आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसा विश्वास धरेल, तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. बापरे, डोंगर साधा नसतो. डोंगरालाही म्हणेल उपटून समुद्रात टाकल्या जा, त्याच्या विश्वासाप्रमाणे डोंगर समुद्रात जाईल. तुम्हाला आश्चर्य नाही वाटत? साधी गोष्ट नाही. म्हणून मी वचन वाचताना असं साधं वाचत नाही, डोंगराला उपटून समुद्रात टाकल्या जा. मी विचार करतो लगेच, डोंगर समुद्र, इथं समुद्रच नाही, मी कशी काय आज्ञा करू, कसं जाईल? आली शंका, आली ना शंका? हेच मेन मूळ आहे प्रार्थना न ऐकण्याचं. इथंच शंका आली आमची. तो डोंगर नाहीये, समुद्र नाही, मग डोंगराला म्हटलो तरी समुद्रात कसा जाईल? अविश्वास येतो लगेच, नाही होऊ शकणार, हे जमणार नाही. पण येशू काय म्हणतो की तुम्ही डोंगराला उपटून समुद्रात टाकल्या जा असे म्हणाल, आणि मना शंका, म्हणून मी म्हटलं शंका आली की समजायचं प्रार्थना न ऐकल्या गेली. डोंगराला उपटून समुद्रात टाकल्याचं असे म्हणाल आणि अंतःकरणात शंका न बाळगता विश्वास धराल, तर तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. काय म्हटलेलं आहे? प्रार्थना करून ते मिळालेच आहे असा विश्वास धरा. असं नाही मिळणार आहे, देव चमत्कार करणार आहे, होणार आहे, माझं जीवन आशीर्वादित होणार आहे, देव चमत्कार करणार आहे, मी बरा होणार आहे असं म्हणू नका. तर विश्वासाने असं म्हणा, मी बरा झालेलो आहे, माझ्या जीवनात चमत्कार झालेला आहे, मी आशीर्वादित आहे, मी समृद्ध आहे, परमेश्वराचं सामर्थ्य माझ्या जीवनावर आहे. हालेलुया. आपण फ्युचर मध्ये बोलतो ना, फ्युचर पूर्ण असं होईल तसं होईल, देव असं करील, देव तसं करील. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, देव उद्या फ्युचर बद्दल बोलत नाही, देव म्हणतो आत्ता या क्षणी मी आशीर्वादित आहे. हालेलुया. आपल्याला फ्युचर मध्ये बोलायला आवडतं, प्रेझेंट मध्ये बोलायला आवडत नाही. प्रेझेंट मध्ये आपण काय बोलतो? मी आजारी आहे, मला त्रास आहे, मला वेदना आहे, मला प्रॉब्लेम्स आहेत, मला समस्या आहे. आणि मग ते सैतान ऐकतो, सैतान म्हणतो, बघ देवा, ही तुझी मुलगी आहे, तुझा मुलगा आहे, पण बोलताना कसा बोलतो की मी त्रासात आहे, मी संकटात आहे, याचे त्रास जाणारच नाही, याचा आजार जाणारच नाही, कारण की हा विश्वास बोलतच नाही. तुमचं मुख जे आहे, मुख, देवाने तुम्हाला असं वाटत नाही का कधी मुख असंच दिलं का? तुम्हाला मुख नसतं केलं देवाने? मग इथं स्पष्ट वचन सांगतं, तुम्ही बोला, से अँड टू दी माउंटेन, म्हणजे आम्ही बोललं पाहिजे. जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत कार्य घडत नाही. म्हणजे विश्वासाने आमचे शब्द आम्ही काढले पाहिजे, कारण की पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं, जोपर्यंत तुम्ही विश्वासाने बोलत नाही तोपर्यंत कार्य होणार नाही. म्हणून येशू म्हणतो, तुम्ही बोलायला सुरुवात करा. मी बोलायला सुरुवात केली पाहिजे, आणि जोपर्यंत मी बोलायला सुरुवात करत नाही तोपर्यंत माझा चमत्कार माझ्याजवळ येत नाही. हालेलुया, हालेलुया. आता परवा रात्री मी प्रार्थना करत होतो, आणि माझं एक पेमेंट आहे थोडंसं अडकलेलं होतं, आणि मी प्रार्थना करत होतो, आणि प्रार्थना करत असताना मी कमांड करत होतो, मी बोलत होतो त्या पेमेंटला. मी म्हणत होतो, येशूच्या नावात माझा पैसा माझ्या अकाउंट मध्ये येत आहे, येशूच्या नावात माझा पैसा माझ्या अकाउंट मध्ये येत आहे. किती वेळ लागला असेल बरं यायला? रात्री प्रार्थना करत होतो मी परवा, 10 मिनिटात माझा पैसा माझ्या अकाउंट. हे का झालं? ही एक साक्ष नाही माझी, अशा कितीतरी साक्ष आहे माझ्या, की ज्यावेळेस मी बोललो त्यावेळेस परमेश्वराने मला ते दिलं. पण कधी दिलं? ज्या वेळेस मी विश्वास ठेवला, आणि विश्वास ठेवून मी म्हटलो की येशू, मी बघत आहे की माझं जे माझी जी रक्कम अडकलेली आहे ती आत्ता येत,
मी येशूच्या नावात आज्ञा करतो. तुम्ही बोला बोला. मी तुम्हाला सांगतो, शांत बसू नका, बोलायला सुरुवात करा. तुम्ही काही जण म्हणतात नाही, अंतकरणाची आरोळी पण देव बाप ऐकतो, अंतकरण देव पारखतो आणि देवाला सगळं ठाऊक आहे, पण देव म्हणतो तुला बोलायला पाहिजे. मुख आम्हाला असंच दिलं नाही, शब्द असेच दिले नाही, ते शब्द आम्ही काढले पाहिजे. जर मी इथं आलो आणि आल्यानंतर मी म्हटलो मी तुम्हाला संदेश देतो आणि मुक्काच उभं राहिलो तर काय कळणार आहे का? फक्त आलो ना असं केलं. आता इथं साईन लँग्वेज पण कोणाला माहिती नाही सर, ते मूक बधिरांची लँग्वेज माहिती नसेल. असं केलं, अर्धा तास बोलून गेलो तर काय पाळक साहेब बोलवले होते, आले आणि असं केलं गेले. बोलले पण नाही. बोलले असते तर कदाचित आम्हाला समजलं असतं. मग तुम्ही बोलतच नाही तर देवाला कसं समजाल? माझा मुलगा आहे स्वतः, समजा माझ्या मुलाला सायकल पाहिजे, तर सायकल पाहिजे तर तो येऊन निसता असा उभा राहिला, पप्पा मला कळेल का त्याच्या मनात काय चाललं? रोज येतो नाही उभा राहतो, काही कळणार नाही. पण मला रोज येऊन माझा मुलगा म्हणला पप्पा मला सायकल पाहिजे. एक दिवस मी इग्नोर करेल, चल ठीक आहे बाळा घेऊन देऊ नंतर. परत दुसऱ्या दिवशी आला आणि म्हटलं पप्पा मला सायकल पाहिजे. मी दुसऱ्या दिवशी इग्नोर करेल, पण तिसऱ्या दिवशी माझ्या डोक्यात राहतील ते शब्द, माझा मुलगा मला सायकल मागत आहे. आणि एक दिवस येईल की मी त्याला सायकल घेऊन देईल का? कारण की तो सतत येतो आणि माझ्यापाशी बोलतो आणि म्हणतो. म्हणून तुम्ही बोलणं गरजेचं आहे. जो विश्वास ठेवतो त्याने बोलायला सुरुवात करा. आज मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत कार्य होत नाही. आणि कार्य होण्यासाठी बोलणं आवश्यक आहे. कारण की तुम्ही जसं बोलता तो विश्वास जो बोलता त्या विश्वासाप्रमाणे घडून येतं. कारण की येशू देखील म्हणतो तुमच्या शब्दाप्रमाणे घडून ये. मग आमचे विश्वासाचे शब्द असायला पाहिजे. विश्वासाचे शब्द जर आमच्या जीवनात नाही तर कार्य होत नाही. म्हणून पवित्र शास्त्र देखील सांगतं स्वतः येशूला चमत्कार करता आले नाही. वाचलंय तुम्ही ते? येशूला चमत्कार करता आले नाही. येशूने ते चमत्कार करायला पाहिजे होते. आपण ते वाचू. आपण मार्क सुवर्तमान 6 अध्याय आणि मला वाटतं 5 आणि 6 वचनामध्ये का? मार्क सुवर्तमान 6 अध्याय. त्याने थोड्याच लोकांसाठी हात ठेवून बरे केले. याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. याशिवाय कोणतेही दुसरे महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. मग तो शिक्षण देत गावोगावी फिरला. या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याच्या गावामध्ये गेला, नासरेत गावामध्ये, त्यावेळेस नासरेत गावामध्ये स्वतः येशू ख्रिस्ताला चमत्कार करता आले. हालेलुया. काही जण म्हणतात येशूला चमत्कार करता आले नाही, हे कसं काय झालं? हे याच्यामुळे झाले की पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ज्यावेळेस तो गावात गेला त्यावेळेस पुष्कळ लोकांसाठी त्याने प्रार्थना केल्या, पण पुष्कळ लोक त्या ठिकाणी बरे झाले नाही, कार्य झालं नाही. आणि पवित्र शास्त्र सांगतं, आता ब्रदरनी वाचलं की त्यांच्या अविश्वासामुळे त्याला कार्य करता आलं. विश्वास कोणाचा आहे, माझा की तुमचा? येशूचा विश्वास पाहिजे का? येशू तूच कर. काही काही लोकांचं असं असतं, देव जसं नौकरच आहे, एकदम नौकर. देवा हे दे, देवा ते दे, देवा लगेच इन्स्टंट पाहिजे मला. अरे देव आपला नौकर आहे का लगेच करायला आपल्याला? हा तुमच्यासाठीच मी थांबलेलो आहे, बोला तुम्ही, धरा, हा धरा. असं होत नाही. आमचा पण विश्वास पाहिजे. असं नाही की देवा आता काहीतरी झालं आता लगेच तू दे, आणि देवा मला दिलंच पाहिजे तू. हा देवा तू करच. कधी प्रार्थना नाही, कधी वचन वाचणं नाही, कधी गुडघ्यावर बसणे नाही, कधी तासून तास परमेश्वराच्या सानिध्यात घातले नाही. फक्त आले स्वार्थीपणाने आणि म्हणतात देवा आमच्यासाठी चमत्कार कर, आणि मनामध्ये विश्वास बिलकुल. चमत्कार कसा होईल? होईल का चमत्कार? नाही होणार चमत्कार. येशूला स्वतः चमत्कार करता आले नाही. कोणाला चमत्कार करता आले नाही? जो स्वतः देवाचा पुत्र आहे, ज्याच्यावरती पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे, ज्याने अनेक लोकांना बरं केलं, ज्याने लंगड्यांना चालवलं, मृतांना जिवंत केलं, त्याला त्याच्या गावात चमत्कार करता आले. हालेलुया. का नसन आले? त्याच्या गावात का नसन आले? त्यांनी बघितलं असेल, हा सुताराचा मुलगा, योसेफ आणि मरिया तिची आई त्या गल्लीत राहते, हा लहानपणापासून आमच्यात खेळलेला, आणि हा काय आता आला बाबा सांगायला आम्हाला?
आणि त्यांचा अविश्वास वाढला की हा काय करू शकणार नाही, याच्या प्रार्थनेने आम्ही काय बरे होणार नाही. अविश्वास वाढला आणि तो अविश्वास आल्यामुळे परमेश्वराला त्यांच्या जीवनात चमत्कार करता आले नाही. आणि मग येशू म्हणतो की यांच्या अविश्वासामुळे पुष्कळसे चमत्कार त्या ठिकाणी झाले नाही. आज जर तुम्ही या ठिकाणी आलेले आहात पण मनामध्ये शंका आहे, मी सांगतो उगाच निराश होऊन वापस जातात. काय म्हटलं मी? इथं आले पण शंका आहे की ऐकतो की नाही देव, चमत्कार होतो की नाही, परमेश्वर कार्य करतो की नाही, माझं काय खरं दिसत नाही, आता सगळं संपलं असं म्हणून जर आले असेल आणि देवा तूच बघ, देवा मी काय नाही, तर देव म्हणतो नाही नाही मी बघत नाही, तुला मग विश्वास ठेवा लागेल, तुम्हाला विश्वास ठेवा लागेल. जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवत नाही तोपर्यंत चमत्कार तुमच्या जीवनात होत नाही. माझं काम आहे ते, मला पहिले स्टेप आउट करावं लागतं, मला विश्वास ठेवावा लागतं. जर काही दिसत नाही तरी देखील मी विश्वासाने पुढे जावं लागतं, कारण की परमेश्वर आमचे विश्वासाचे पाऊल बघतो आणि ज्यावेळेस विश्वास बघतो त्यावेळेस महान कार्य व्हायला सुरुवात होते. हालेलुया. म्हणा आज मी अविश्वास बाळगत नाही तर विश्वास बाळगत आहे. प्रभू माझ्या जीवनातली शंका दूर कर आणि कार्य कर. शंका दूर झाल्याशिवाय चमत्कार होणार नाही. म्हणून आज तुम्ही आता शेवटच्या प्रार्थनेकडे जाण्याच्या अगोदर आज जर इथं बसलेले आहात आणि मनामध्ये शंका आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट ही करा की प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे आणि माझ्या मनामध्ये जे पण डाऊट्स आहेत, मला वाटतंय होणार नाही, अशक्य आहे, मी ते डाऊट्स काढून टाकते आणि एकच म्हणते परमेश्वर आज माझ्या जीवनात चमत्कार करणार आहे. हालेलुया, हालेलुया. आज सगळे जरा थकून गेले का? आज जोश दिसा ना तुमच्यातला असा? महिलांनी म्हणा बरं जोरदार हालेलुया. पुरुषांनी बघू आपण आवाज हालेलुया. आहे तुम्ही पण थोडस मला वाटतं आज घरी भांडणं करून आले काय की सकाळी खूप सकाळी चर्च भरतं. कुठं चालले एवढ्या सकाळी? इतक्या सकाळी कुठं असतं का चर्च? चर्च असतं दुपारी एकदम रिलॅक्स मध्ये, काहीतरी ताणाताणी झाली, आले बसले, आता काय चाललंय याचं. पण मी आज तुम्हाला सांगतो शंका काढा, विश्वास ठेवा आणि चमत्कार घेऊन जा. हालेलुया, हालेलुया. जोश कमी होऊ देऊ नका. तुमचा जो देवावरचा विश्वास आहे तो कमी होऊ देऊ नका. कारण की पूर्ण पवित्र शास्त्र जर तुम्ही वाचलं, सगळं वाचलं पवित्र शास्त्र, तर तुम्हाला एक शब्द वारंवार आढळेल, तो म्हणजे देवावर विश्वास ठेवा. पहिले विश्वास येतो. काही लोक काय येतात माझ्याकडे, काही लोक येतात म्हणतात पहिले चमत्कार व्हावा म्हणून प्रार्थना करा मग आम्ही विश्वास ठेवू. मी म्हणतो नाही, सॉरी, मी प्रार्थनाच करू शकत नाही. पहिले चमत्कार देव करत नाही, पहिले विश्वास ठेवा मग चमत्कार. असं होत नाही कधी. आपल्याला काय वाटतं पहिले चमत्कार झाला पाहिजे. येशू ज्यावेळेस बोलतो, येशू ज्यावेळेस कार्य करतो त्यावेळेस येशू देवाच्या अभिषेकाखाली आहे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याखाली आहे आणि ज्यावेळेस तो बोलतो त्यावेळेस तो देवाचं प्रतिनिधित्व करतो. म्हणून त्यांच्या विश्वासाशिवाय, तुमच्या विश्वासाशिवाय, माझ्या विश्वासाशिवाय देव काम करत नाही. देवाला विश्वास पाहिजे. तुम्ही म्हणता देवा तूच कर, मी काहीच करणार नाही, मी पलंगावर झोपून राहील देवा आणि ऑटोमॅटिक एक सफरचंद माझ्या हातात देऊ आणि मी तो खाऊ. सॉरी देव म्हणजे नाही, तुला बेडून उठावं लागेल, तुला काम करावे लागेल, त्या काष्टाला फळ मी देणारा परमेश्वर. हालेलुया. देव ऐकत देत नाही. म्हणजे देवा दे, देवा दे, आम्ही काय प्रार्थना केली तसं होत नाही. विश्वास आवश्यक आहे, कृती आवश्यक आहे. म्हणून विश्वासणारा जो आहे तो विश्वासाने बोलतो आणि परमेश्वर त्याच्यासाठी कृती करतो. स्वतः देखील ज्यावेळेस आपण विश्वासाने बोलतो आणि परमेश्वरावर अवलंबून राहतो त्यावेळेस परमेश्वर आमच्यासाठी महान कार्य करतो. मार्क शुभवर्तमानाचा 5वा अध्याय आणि 21 वचनामध्ये विश्वासाबद्दल आम्हाला पाहायला वाटतं. मार्क 5:21. मग येशू 5व्यात मग येशू पाचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय होता आणि तो समुद्राजवळ होता. तेव्हा याई नावाचा सबस्मानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की माझी लहान मुलगी मरायला देखील आहे, तिने बरे होऊन जगावे.
म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा. मग तो त्याच्या बरोबर निघाला. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागे चालले होते व त्याच्या भोवती गर्दी करत होते. तुम्ही बरेचसे वेळेस याईरचं नाव ऐकलेलं असेल. हा सभास्थानाचा मोठा अधिकारी होता आणि त्याची मुलगी जी होती ती आजाराने जर्जर झालेली होती आणि तो म्हणतो की माझी मुलगी मरणास टेकली आहे, तुम्ही येऊन तिला हात लावा, तिला बरं करा. आणि असं तो बोलत आहे. त्यास पुष्कळ लोक त्या ठिकाणी गर्दी करत होते आणि हे सगळे बोलत होते. आणि 35 वचन सांगतं की ते हे बोलत असता इतक्याच सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता. आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता. या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ज्या वेळेस ती मुलगी मरण पावली त्यावेळेस त्यांनी आशा सोडून दिली. आमच्या जीवनात पण काही गोष्टी डेट होतात, काही गोष्टी मृत होतात आणि त्यावेळेस आमची आशा सुटते आणि आम्हाला असं वाटतं आता काही होणार नाही, आता सगळं संपलेलं आहे. या लोकांना पण तसंच वाटतं की ती मुलगी डेट झालेली आहे, पण त्यांनी ओळखलं नाही की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या ठिकाणी आहे, अभिषेक त्या ठिकाणी आहे आणि येशू जर आहे तर कार्य होणार आहे. पण जसं तो बोलत आहे त्यावेळेस एक जण येऊन म्हणतो, गुरुजीला त्रास देऊ नका, आता मुलगी मरण पावली. परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नको, विश्वास मात्र. हालेलुया. येशू काय म्हणतो? भिवू नको, विश्वास मात्र. आपलं अर्ध आयुष्य जे आहे का भीतीत जातं, भीती, याची भीती, त्याची भीती, हे भीती, ते भीती आणि भिव जगतो आपण. आणि त्या भीतीमुळे आमच्या जीवनात कार्य होत नाही. रिस्क घेतली पाहिजे. बरेचसे लोक रिस्क टेकर नसतात, त्यांना कम्फर्टेबल आवडतं, एकदम कम्फर्ट झोन मध्ये राहायला. साधा आपल्या मुलाला म्हटलं, अरे याला शिक्षणासाठी बँगलोरला पाठवा, नको ना, बरी अर्धी भाकर इथंच राहू द्या त्याला, इथंच तो राहतो, इथंच आणि तो बनतो इथंच. आणि मग नंतर लग्न करतो, मग म्हणतो आई बापालाच म्हणतो, तूच जाय कामाला, तूच जा कामाला आणि आम्हाला खाऊ घाल. मग आई बाप त्याला म्हातारा होस्तर पोचतात. काय आई बाप आजही घरात त्यांची लेकरं आहेत, सुना आहेत, काम करत नाही, कष्ट करत नाही आणि ते बिचारे म्हातारे लोक कामाला जातात आणि तरुण लोक घरी आयते खातात. का? भीती. याला जर मी तिकडं पाठवलं तर याचं काय होईल. कमीत कमी शिक्षणाला तर जाऊ देत जा. बाहेर गेल्यानंतर लेकरं शिकतात ना, ते पण नको आपल्याला. थोडस बाहेर जाऊ द्या, त्यांना शिकू द्या, त्यांना काहीतरी करू द्या स्वतःच. जर तुम्ही स्वतः करू दिलं नाही तर ते घरातच बसते. अर्ध आयुष्य आमचं भीतीमध्ये जातं आणि ती भीतीमुळे काय होतं, जे आमच्या जीवनात आम्हाला करायला पाहिजे, जे व्हायला पाहिजे ते भीतीमुळे होत नाही. म्हणून पहिला उत्तर येशूने ज्यावेळेस दिलं त्यावेळेस येशू सरळ म्हणतो, भिवू नको. त्याला भीती वाटली असेल, आता मेली, आता संपलं सगळं, येशू नका येऊ तुम्ही, आता काही जाऊन फायदा नाही. आणि भयग्रस्त होऊन म्हटलं असतं आता संपलं. पण या ठिकाणी येशू पहिला प्रश्न किंवा पहिलं उत्तर त्या व्यक्तीला देतो. तो म्हणतो की भिवू नको, विश्वास मात्र धर. म्हणजे याचा अर्थ येशू शेवटच्या क्षणाला देखील सांगतो, आता सगळं संपलं तरी देखील सांगतो विश्वास धर. समजलं तुम्हाला मी काय म्हणलं? तुमचं सगळं संपलं, शेवटचा क्षण आहे, पण येशू येऊन म्हणतो विश्वास धर. तुम्ही काय म्हणतात? आता विश्वास राहिला. 100 वेळेस तुमच्यासाठी प्रार्थना करत आल्या आणि 100व्या वेळेस जरी तुम्हाला आरोग्य प्राप्त झालं नाही तरी म्हणा 101व्या वेळेस मला आरोग्य प्राप्त झालं. ही साक्ष माझी नाही, जे फार फेमस इव्हँजेलिस्ट आहेत, सुवार्थिक पास्टर रामबाबू यांची साक्ष आहे. त्यांना परमेश्वराने सांगितलं की तुझ्याद्वारे अनेक लोकांना मी आरोग्य देईल. आणि आरोग्य देईल म्हटल्यानंतर सेवा अशीच वाढली नाही त्यांची. सेवेला त्यांनी सुरुवात केली, कोणीच येत नव्हतं. देवाने सांगितलं की तू प्रार्थना करत राहा, प्रार्थना करत राहा. 1 आजारासाठी प्रार्थना केली, आजारी तुझ्याद्वारे बरे होतील, आजारी बरा झाला नाही. 2 आजारासाठी प्रार्थना केली, आजारी बरा झाला. 3 आजारासाठी प्रार्थना केली, आजारी बरा झाला नाही. आपल्यासारखा जर कोणी असतात काय म्हटलं असतं, आता परमेश्वरा तू बोलला पण माझ्याद्वारे एकही माणूस बरा व्हाय ना, मला काही सेवा दिली नाही, तू मी सेवा करणार नाही. सोडून दिली असती ना, आपण असतं सोडली असती. त्यांनी सोडलंच नाही. ते म्हणतात मी प्रार्थना करत गेलो 50 आजारांसाठी केली, 57 आजारांसाठी केली, 60 आजारांसाठी केली, कोणीच बरा होत नव्हता. 100 आजारांसाठी मी प्रार्थना केली तरी देखील 100 पैकी एकही बरा झाला नाही.
पण मी थकलो नाही. मी 101व्या पेशंटसाठी प्रार्थना केली, तो बरा झाला. आणि त्यावेळेस पासून माझ्या सेवेला सुरुवात झाली आणि परमेश्वराने पास्टर रामबाबू यांना फार मोठ्या प्रमाणात देवाच्या कार्यासाठी वापरलं आणि आजही त्यांचा उपयोग परमेश्वर करून घेत आहे. आपण 1 आणि 2 आणि 3च याच्यात थकतो आणि म्हणतो जाऊ द्या, काय येशू काय नाही, आता आपण घरी बसून जाऊ, कारण की येशू काही चमत्कार करत नाही, आमच्या काही जीवनात काही होणार नाही. येशू म्हणतो विश्वास मात्र धरा. आणि जसा येशू बोलत आहे त्यावेळेस येशू बोलणं आटोपल्यानंतर पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं की तो त्या ठिकाणी आत गेला. त्यावेळेस मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओसका बोसकी रडणारे व आकांत करणारे यांचा गोंधळ चाललेला त्याने बघितला. ती मुलगी मृत झाली हे कळाल्याबरोबर लोक रडणारच. आता आम्ही जरी असतो तर आम्ही पण रडत बसलो असतो आणि म्हटलं असतं आता सगळं संपलं, आता रडत बसलो असतो. येशू तिथे गेला त्यावेळेस त्याला आढळलं की सगळे लोक तिथं आसपासचे रडत बसलेले आहेत आणि येशू तिथं जाऊन काय म्हणतो, तुम्ही का गोंधळ करता व रडता, मूल मेले नाही झोपेत आहे. येशू म्हणतो मूल मेले नाही झोपेत आहे. आज जर मी तुम्हाला म्हणलं तुम्ही का रडता, का त्रास करून घेता, तुम्ही आजारी नाही, तुम्ही निरोगी आहात. समजतं माझं? तुम्हाला पवित्र आत्म्यापासून समजा ना, म्हणून माझी भाषा समजा तुम्हाला. तुम्ही का रडता, तुम्ही आजारी नाही, तुम्ही बरे आहात. आत्म्यात समजून घ्या, मग तुम्हाला समजले वा, तुम्हाला आरोग्य लगेच प्राप्त होईल. मूल मेले नाही झोपेत आहे, तुम्ही आजारी नाही, तुम्ही बरे आहात. येशू या ठिकाणी म्हणतो की मूल मेले नाही झोपेत आहे. आणि असं म्हटल्याबरोबर काय झालं, तिथं काही जण होते जे रडणारे पण होते आणि हसणारे पण होते. माणूस फार डेंजरस आहे, त्याला कोणाच्या त्रासात रडायला आवडतं, पण रडणाऱ्यापेक्षा हसणारे जास्त असतात तिथं. बरं झालं, बरं मी लयच मोठा साहेब झाला होता, काहीतरी व्हायला पाहिजे ना. आपलं मन लय कुचकं असतं. काही लोक इतके कुचके असतात, याचं वाटोळ व्हावं, त्याचं ते व्हावं, याचं चांगलंच होऊ नये, हा संकटातच पडावं, आजारीच पडावं. दुसऱ्यांबद्दल चांगलं मन नसतं आणि चांगलं मन नसल्यामुळेच आम्ही आशीर्वादित होत नाही. दुसऱ्याचं आवडत नाही ना आपल्याला चांगलं झालेलं. शेजाऱ्याला समजा तुमच्याजवळ सायकल आहे, शेजाऱ्याने लगेच 4 व्हीलर घेतली, तुम्ही काय म्हणता, असं म्हणता का अरे वा देव बापा त्यांची चांगली अजून प्रगती कर, त्यांना तू गाडी दिली, खूप चांगलं केलं, मला पण एखादी 2 व्हीलर दे, असं म्हणतो का? काय नाही, 2 नंबरचा असेल काहीतरी, त्याच्यामुळेच झाले तेवढे श्रीमंत. कष्टाचे थोडे पैसे असतील त्यांचे. अरे करायचंय का आपल्याला? चांगले शब्द आपण बोलत नाही. तिथे फक्त रडणारे नव्हते, हसणारे पण होते. तुमच्या जीवनामध्ये फक्त रडणारे नाही, प्रत्येक तुमच्या नेक्स्ट जो बसलेला आहे किंवा जो तुमचा शेजारी आहे, जे तुमचे नातेवाईक आहे, तुमच्या दुःखामध्ये रडतात, त्याचा अर्थ ते रडत नाही. काही जण हसतात, खुश होतात. बरं झालं, असंच व्हायला पाहिजे असं पण म्हणतात काही लोक. फक्त ते दिसत नाही आपल्याला दिसत नाही, पण त्यांच्या आतमध्ये ते दडलेलं असतं. इथं हसणारे पण होते. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं, तो ज्यावेळेस म्हणतो मूल झोपेत आहे, तेव्हा ते त्याला हसू लागले. लोक ज्यावेळेस तुम्हाला हसतात त्यांना हसू द्या, हसणाराचे दात दिसतात. हालेलुया. लोक तुमच्यावर आज हसत आहे, त्यांना हसू द्या, हसणाराचे दात दिसतात. तुम्ही जर विश्वासामध्ये आहात तर एक दिवस असा येणार आहे, परमेश्वर त्या सगळ्या देखत तुम्हाला उंच करणार. हालेलुया, हालेलुया. टेन्शन घेऊ नका हसणाऱ्याचं. आपण काय करतो, का हसला? आपण येशूच्या जागी असतो, सगळं दिलं असतं सोडून का हसले? काय झालं दात काढायला? तुम्हाला समजत नाही का इथं मी आता आज जाऊन चमत्कार करणार? त्याचं कुठं नाते लागतात? त्याला हसू द्या आता, कारण की आता जाऊन तुम्ही जे करणार आहात त्यावेळेस तो हसणार नाही, तो आश्चर्य करणार नाही, उड्या मारणार म्हणाल. हसणाऱ्याला हसू द्या. तुमच्या परिस्थितीवर आज असतील, तुमच्या छोट्या घरावर आज असतील, तुमच्या सायकलवर आज असतील, तुमच्या खिशावर आज असतील, तुमच्या कपड्यावर आज असतील आणि म्हणतील काय खरं नाही यांचं. नातेवाईक म्हणतील संपलं, हे काहीच आमच्या समोर शून्य आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, जर तुमचा परमेश्वरावर विश्वास आहे तर शून्यातून महान निर्मिती करणारा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. अद्भुत कार्य करणारा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हसणाऱ्याला हसू द्या, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, इग्नोर करायचं शिका. आपण इग्नोर करत नाही. 4 लोक जरी असले, तुम्हालाच हसला,
त्याचं असलं तरी मलाच असला. कशाला एवढा वेळ कशाला खर्च करता? काही काही लोकांचा बराचसा वेळ दुसऱ्यांच्या बाबतीत विचार करण्यात जातो. गप्पा ज्या होतात घरात त्या कोणाच्या असतात? दुसऱ्याच्या. ज्यावेळेस गल्लीत बसल्या जातात लेडीज त्यावेळेस गप्पा कोणाच्या असतात? का स्वतःच्या प्रगतीच्या असतात? नाही आम्ही हे बिझनेस करणार आहे, मग आम्ही असं करणार आहे, आम्ही असं पुढे जाऊ. नाही, अर्ध आयुष्य टेन्शन वेळेस गप्पा होतात त्या दुसऱ्याच्या, आणि दुसऱ्याच्या गप्पामुळे काय होतं? स्वतःची प्रगती राहून जाते. दुसरे काय करतात ते तुमचं मॅटर नाही, तो तुमचा प्रॉब्लेम नाही. तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही काय करता. मला काय करायचं माझ्या जीवनात, तो काय करतो ते महत्वाचं नाही. परमेश्वराने मला काय दिलेलं आहे आणि माझं ध्येय काय आहे ते मला गाठायचं आहे, ते विचार करा. तुम्ही आयुष्यात फार पुढे जाता. दुसऱ्यात वेळ खर्च करू नका. येशू तसा म्हटला नाही त्याला, का असतो रे बाबा, तुला काय समजतं का? येशूने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. येशूने विश्वासणाऱ्यांना सोबत घेतलं आणि त्याच्यातूनही 3च शिष्य सोबत घेतले, पेत्र, योहान आणि याकोब. बरं, येशूला 12 शिष्य होते, 12तून 3च का निवडले? 12तून 3च का निवडले आज जायला? 12 शिष्य होते येशूला, 12च्या 12 का आत घेऊन गेला नाही तो? 3च का घेऊन गेला? बोला माझ्याबरोबर. हा, व्हेरी गुड. 12च्या 12 तुम्हाला वाटतं तेवढाच विश्वास ठेवत असेल जेवढा ते 3 ठेवत होते? तसं नसतं. सगळ्यांचा सारखा विश्वास नसतो. जरी येशू बरोबर 12 शिष्य होते तरी त्याच्यातले बरेचसे जण जाऊ द्या काय खरं नाही याचं. यहूदा इस्करियोत ज्यावेळेस लाजर मरण पावला त्यावेळेस येशू म्हणतो चला आपण त्याला झोपेतून जागे करायला जाऊ. याला माहित होतं तो मरण पावला, हा काय म्हणतो चला याच्या बरोबर आपण मरायला जाऊ. म्हणजे आडव्यात बोलणं झालं ना, हे आडव्यात बोलणं झालं. चला आपण याच्या बरोबर मरायला जाऊ, याला आडव्यात बोलणं म्हणतात. मग सगळे शिष्य तसे नव्हते, सगळे शिष्य सारखे नव्हते. हे जे 3 शिष्य होते यांना पूर्ण खात्री होती येशू जे करील ते महानच करील. येशू आज जाईल तर चमत्कार होईलच. येशू जे करील ते आम्हाला पूर्ण माहिती आहे. आमचा प्रचंड विश्वास आमच्या येशूवरती आहे. येशू आता महान कार्य करणारच आहे. असे विश्वासणारे बना. 12 प्रमाणे नका बरो, 3 प्रमाणे बना की ते 3 येशूच्या एकदम क्लोज होते आणि त्यांना पूर्ण गॅरंटी होती की येशू काहीतरी महान करणार. हेच 3 होते. रूपांतराच्या पर्वतावर पण होते, हेच 3 आहेत. याईरच्या कन्येच्या घरामध्ये देखील हे 3 आहेत. आणि ज्यावेळेस या तिघांना घेऊन तो त्या ठिकाणी गेला त्यावेळेस पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तेव्हा ते त्याला हसू लागले, पण तो आत गेला. नंतर मुलीच्या हाताला त्याने धरलं आणि धरून म्हटलं तलिथा कुम, म्हणजे मुली उठ. आणि तात्काळ ती मुलगी उठून बसली. विश्वासाशिवाय होत नाही, विश्वास असल्याशिवाय कार्य होणार नाही. आज मला तुम्हाला सांगायचं आहे, तुमच्या जीवनात कोणती समस्या असो, आज तुम्हाला लोक साधारण समजत असो, आज तुम्हाला छोटंसं घर आहे, किरायचं घर आहे, आज तुमचं आरोग्य चांगलं नाही, लोक तुमच्या मरणाची वाट पाहत आहे, कधी मरतो आणि कधी संपतो याची वाट पाहत आहे. पण मी तुम्हाला सांगतो, आज जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने वचन ऐकत आहात तर परमेश्वराने तुम्हाला इथं बोलवलेलं आहे. हे माझं बोलवणं नाही, हे इथं पास्टरचं बोलवणं नाही, हे देवाचं बोलवणं आहे. देव तुम्हाला त्या शून्यातून वर आणू इच्छितो, आरोग्य देऊ इच्छितो आणि तुमचं नाव आकाशातील ताराप्रमाणे जळते. तो विश्वास ठेवा, विश्वास ठेवा, शंका बाळगू नका. नाही तर इथं गेल्या गेल्या म्हणा आता बाहेर पडल्या काय खरं नाही, होतं की नाही माहिती नाही, संपलं, प्रार्थना नाही ऐकल्या जाणार, मी काही करू शकत नाही आणि देवही काही करू शकत नाही. का? सगळा बेस पाया जो आहे, पाया तो विश्वासावर आहे. पायाच विश्वासावर आहे आणि पायाच जर बनला नाही तर घर बनणार नाही. ती हवा आली तर उडून जाईल, पडून जाईल, संपून जाईल. कारण की पाया जो आहे तो विश्वासाचा आहे. पाया मजबूत पाहिजे. म्हणून पवित्र शास्त्र या ठिकाणी आम्हाला स्पष्ट सांगतं की आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेस कार्य होतो. शताधिपतीचा चाकर बघा तुम्ही, लूक वृषवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 2 ते 10 वचनामध्ये एक शताधिपती आहे आणि शताधिपती त्या ठिकाणी ज्यावेळेस येतो त्यावेळेस काय म्हटलेलं आहे, तो म्हणतो की शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. आता या शताधिपतीचा एवढा काय विश्वास येशूवरती की तू येशू इथूनच बोल, माझ्या घरी पण येऊ नको, इतका विश्वास. काय म्हटलेले ब्रदर, शेवटी वाचा शताधिपती पासून. तेव्हा येशू त्याच्या बरोबर गेला
तेव्हा येशू त्याच्या बरोबर गेला. तो घराजवळ एकाच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्राला पाठवून त्याला म्हटले, आपल्या मित्राला पाठवून त्याच्याकडे म्हटले, प्रभूजी श्रम घेऊ नका, प्रभूजी श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छत्राखाली यावे, कारण आपण माझ्या छपराखाली यावे, इतकी माझी योग्यता नाही. इतकी माझी योग्यता नाही. यामुळे आपल्याकडे येण्याचे मी स्वतःला योग्य मानले नाही. बघा, यामुळे आपल्याकडे येण्याचे मी स्वतःला योग्य मानले नाही. तर शब्द मात्र बोला, शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. म्हणजे माझा चाकर बरा होईल. काय विश्वास आहे? शब्द मात्र बोला म्हणजे तुम्ही शब्द बोलताल त्यावेळेस माझा चाकर बरा होईल. आणि पवित्र शास्त्र सांगतं की इतका विश्वास मला यहुदियातही आढळला नाही. यहुदी लोकात देखील जे त्याच्या बरोबर फिरत आहे त्यांच्यात देखील तो विश्वास आढळला नाही. हा व्यक्ती येतो आणि हा म्हणतो शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. तसंच झालं. येशूने शब्द बोलला आणि तिथं वचन सांगितलेले त्याच घटकेस म्हणजे त्याच वेळेला ज्यावेळेस येशू बोलला त्याच वेळेला तो चाकर तिकडं बऱ्या झाला. अंतरावरती प्रभुत्व देखील देवाचं आहे. आज इथं तुम्ही बसलेले आहात पण कोणत्या आजारी तुमच्या नातेवाईकासाठी प्रार्थना करत आहात, आजारी तुमच्या घरी कोणी आहे त्याच्यासाठी प्रार्थना करत आहात आणि विश्वासाने प्रार्थना करत आहात. तुमच्या विश्वासामुळे तो व्यक्ती बरा होणार जरी तो दूर असला तरी. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला विश्वासाबद्दल सांगतं. विश्वास आमच्या जीवनात मोठा विजय घेऊन येतो आणि जर आम्ही विश्वास बाळगत नाही तर ते कार्य होत नाही. म्हणून विश्वासणाऱ्याने बोललं पाहिजे. पण कसं बोललं पाहिजे? पॉझिटिव्ह बोललं पाहिजे. तुम्ही निगेटिव्ह बोलले तर निगेटिव्ह घडून येईल ना. विचार करतो 100% निगेटिव्ह आणि बोलतो पॉझिटिव्ह. 100% नकारार्थी डोक्यात चालू आहे. होऊ शकत नाही, जमत नाही, असं होणार नाही. आणि बोलतो काय आपण? हो होईल. पहिले विचार पण बदलावं लागतील. विचारात पण आणावं लागेल की हे माझं झालेलं आहे. जसं तुम्ही विचार करता की मी चालताना ऍक्सिडेंट होईल तर असा विचार का करत नाही तुम्ही? मी ज्यावेळेस चालतो त्यावेळेस माझा ऍक्सिडेंटच होणार नाही. काही लोक बघा नको तिकडं जायला, तिकडं गर्दी आहे, असं होईल, निगेटिव्ह बोलतात. पण असं का बोलत नाही? नाही गेलो तर आम्ही काय होणार नाही, आम्ही सेफ जाऊ आणि सेफ येऊ. माणसाच्या मनात बघा विचार एकसारखे कसे येतात. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस बोलत असताना आम्ही पॉझिटिव्ह बोललो पाहिजे. वाईट परिस्थिती आम्ही बोलू नये, चांगली परिस्थिती बोललो पाहिजे. आता सध्या वाईट परिस्थिती आहे पण वाईट परिस्थितीत जर तुम्ही बोलत राहिले तर जास्त वाईट होईल. कारण की सैतान ते ऐकतो, सैतान म्हणतो बघ तुझं लेकरू आहे, तुझं प्रतिरूप आहे. पण बोलताना कसं बोलतं? हे होणार नाही, हे जमणार नाही, करता येत नाही, आमच्या बापदादाने केलं नाही, आम्हाला काही जमणार नाही आणि असं कधी होऊच शकत नाही. निगेटिव्ह 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 निगेटिव्ह. आणि घोषणा देखील कशी असते? निगेटिव्ह असते. आणि त्या निगेटिव्ह घोषणेमुळेच निगेटिव्ह काम होतात. म्हणून काही लोकांची परिस्थिती बिलकुल बदलत नाही. 10 वर्ष प्रार्थना करा, 15 वर्ष करा, नाही तर आयुष्यभर करा. पण त्या प्रार्थनेमध्ये तुमचे शब्द जर पॉझिटिव्ह नसले तर माझ्याकडून लिहून घ्या, तुमची परिस्थिती बदलणार नाही. तुम्ही विचार निगेटिव्ह करणारे असाल आणि 2 शब्द पॉझिटिव्ह बोलता, कार्य होणार नाही. तुमच्या जीवनामध्ये प्रथम तुम्हाला तुमचा विश्वास जो आहे तो पॉझिटिव्ह करायला पाहिजे, त्यावेळेस ते कार्य होणार आहे. कारण पवित्र शास्त्र काय सांगतं माहितीये? विश्वासणाऱ्या बरोबर चिन्ह राहत जातील. मार्क वर्तमानाचा 16वा अध्याय आणि 15 ते 20 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? मार्क 16, 15 ते 20 काय म्हटलेले ब्रदर? मग त्याने त्यांना सांगितले सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्या बरोबर ही चिन्हे असत जातील. बघा, विश्वास धरणाऱ्या बरोबर ही चिन्ह असत जातील. म्हणजे विश्वास जर ठेवला नाही तर त्याच्या बरोबर नाही. विश्वास धरणाऱ्या बरोबर हे चिन्ह असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखणाईवर हात ठेवले म्हणजे ते बरे होते. कोणासाठी अभिवचन? कोणासाठी? मला ते सांगायचं. हे अभिवचन कोणासाठी? विश्वासणाऱ्यासाठी का अविश्वासणाऱ्यासाठी?
असं बोलणाऱ्यासाठी का नाही चमत्कार होणार नाही. मी प्रार्थना करेल पण आजारातून बरं होणार नाही. मी प्रार्थना करेल पण परिस्थिती बदलणार नाही. माझं काही खरंच नाही. मी आता 21 वर्षाचा झाले किंवा झालो आणि आतापर्यंत मला काहीच पॉझिटिव्ह दिसत नाही आणि असंच माझं जीवन राहणार आहे. तर मी त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, असं म्हणू नका. असं म्हणा, आता माझं फ्युचर ब्राईट होणार आहे. आता मला परमेश्वर महान रीतीने आशीर्वादित करणार आहे. माझ्या अभ्यासात परमेश्वर मला टॉप करणार आहे. मी माझ्या जीवनामध्ये टॉप लेवलचा इंजिनियर बनणार आहे. टॉप लेवलची डॉक्टर बनणार आहे. टॉप लेवलची नर्स बनणार आहे. परमेश्वर माझ्या घराबरोबर आहे, कारण की मी माझ्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो. बोलायला काही लागतं का? सिस्टर बोलल्या तुम्ही लगेच मी बोललो त्या 10 लाख रुपये कसं काय बोलल्या तुम्ही? असं होणार आहे म्हणून मी पैसे मागाल का? नाही मागणार ना. बोलाल मग. बोलायला काही लागतं का? बोलायचं. आपला सगळ्यात मूळ आणि मोठा प्रॉब्लेम आहे, आपण बोलतच. जे बोलायचं ते बोलत नाही आणि जे नको बोलायला पाहिजे ते जास्त बोलतो. निगेटिव्ह बोलल, रिकाम्या गप्पा बोलल, याचं बोलल, त्याचं बोलल, हे बोलल. देव म्हणतो याचं त्याचं निगेटिव्ह गप्पा ते बोलायला सांगितलं नाही. मी तुला सांगितलेलं आहे, वचन बोल, विश्वास बोल. शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणजे तुमचा चमत्कार तुमच्या मुखात आहे. इथं बसलेल्यांच्या मुखामध्ये त्यांचा चमत्कार आहे, पण तो चमत्कार बाहेर येण्यासाठी तुम्हाला बोलावं लागेल आणि म्हणावं लागेल, मी विश्वास ठेवत आहे, परमेश्वर माझ्या जीवनात कार्य करतो. विश्वास ठेवा. पॉझिटिव्ह घोषणा करा. आज तुम्ही जर आजारी आहे, अशी घोषणा करा, मी निरोगी आहे. आता त्रास जरी होत असेल, त्रास तरी म्हणा, मी निरोगी आहे. माझ्या शरीरात कार्य होत आहे, मी निरोगी आहे. माझे गुडघे बरे आहेत, माझं पोट बरं आहे, माझं लिव्हर बरं आहे, माझं सर्व शरीर बरं आहे आणि प्रभू येशूने मला पूर्ण आरोग्य दिलेलं आहे. जरी त्रास होत असेल तरी बोला, मी पूर्ण बरं आहे. आत्म्यात पहिले कार्य होतं. आत्म्याची सुरुवात शरीरात होते. एका दिवसात होणार नाही चमत्कार. आत्म्यामध्ये पहिले ते येतं आरोग्य आणि मग शरीरामध्ये दिसायला लागतं. जर तुम्ही म्हणताल की नाही पहिले आरोग्य दिसायला पाहिजे, तर आरोग्य दिसण्यासाठी देखील आम्हाला आत्म्यामध्ये बोलणं फार गरजेचं आहे. ती घोषणा करणं गरजेचं आहे. फिलिप्पियरास पत्र याचा 4 अध्याय 13 वचन वाचलं तर आम्ही त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, आम्ही ज्यावेळेस घोषणा करतो ते भीतीची करू नये, तर आम्ही विश्वासाची घोषणा करावी. आणि हे वचन जे आहे ते आमच्या जीवनात नेहमी लिहून ठेवा. हे वचन नेहमी बोलत जा. हे वचन चालताना बोला, ज्यावेळेस तुम्हाला त्रास होईल त्यावेळेस बोला, कारण की हे वचन जे आहे ते तुमच्यासाठी महान कार्य करणार आहे. ते वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान. कोणाकडून सामर्थ्य आहे? सामर्थ्य माझ्याकडून नाही, सामर्थ्य ब्रदर कडून नाही, सामर्थ्य सिस्टर कडून नाही. सामर्थ्य हे वरून आहे, देवापासून आहे. म्हणजे माझ्याच्याने काही होणार नाही, पण मला जो सामर्थ्य देतो, मी माझ्या बुद्धीने बोलत नाही, मी माझ्या ज्ञानाने बोलत नाही, माझ्या शिक्षणाने बोलत नाही, पण मला जो सामर्थ्य देतो त्याने बोलत आहे आणि त्याच्या ठाई मी सर्व काही करण्यास शक्य आहे. हालेलुया, हालेलुया. भीती बोलू नका, भीती बोलू नका. सामर्थ्याची घोषणा करा. परमेश्वराचं वचन सांगतं, जर भीती बोलत असाल तर भीती तुमच्यावर येईल. मागच्या रविवारी मी उपदेशात सांगितलं की योग भीती बोलायचा, योग म्हणायचा, जे मला भीती वाटतं तेच माझ्यावर येतं, जे ज्याच्याबद्दल थरकाप उडतो तेच माझ्यावर येतो. कारण की योग निगेटिव्ह विचार करणार होता. तुम्ही निगेटिव्ह करणार आहे, तुमच्यावर तेच येतं. तुम्ही आता म्हणले आता संकट येणार आहे, संकट आलं. तुम्ही म्हणणार त्रास येणार, त्रास आला. तर तुम्ही म्हणणार संकट येणार नाही, परमेश्वर माझ्या बरोबर आहे, परमेश्वर माझी काळजी घेणार आहे, संकट येणार. तुम्ही जर म्हणाल प्रभूने माझ्या जीवनात कार्य केलेलं आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे, तर ते कार्य निश्चित होणार आहे. म्हणून भीती आम्हाला बोलायची नाही, तर परमेश्वरामध्ये आम्हाला विश्वास बोलायचा आहे. विश्वास विजय आणतो. शेवटचं वचन आपण वाचू. याकोबाचं पत्र याचा 4 अध्याय 7 वचन काय सांगतं? याकोबाचं पत्र याचा 4 अध्याय 7 वचन. म्हणून देवाच्या अधीन व्हा, म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि शैतानाला अडवा, आणि शैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. म्हणजे तो तुमच्यापासून पळून. शैतानाला अडवल्याशिवाय तो जाणार नाही. असाच शैतान जात नाही. शैतानाला अडवावं लागतं आणि अडवण्यासाठी
ते प्रार्थनेचं सामर्थ्य असायला पाहिजे. माझ्या जीवनात प्रार्थनाच नाही, माझ्या जीवनात विश्वासच नाही, तर सैतान मी अडवू शकत नाही. सैतानाचं काम आहे निगेटिव्हिटी भरणं, सैतानाचं काम आहे त्रास देणं, सैतानाचं काम आहे दुःख देणं. आणि तो तुम्हाला त्रासात पडेल, दुःखात पडेल, त्यावेळेस तुम्ही म्हणत राहताल हा आता त्रास आला, हा आता दुःख आलं. पण पवित्र शास्त्र सांगतं की असं म्हणत बसू नका. आता उठा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून. त्याच्यासाठी विश्वास पाहिजे. तुमचा विश्वास आहे का? आज सकाळी विश्वास ठेवता, पाठीमागे विश्वास ठेवता, प्रभू कार्य करील. किती अवघड प्रार्थना असेल आज ऐकेल, कोणताही आजार असो आज बरा होईल. तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला आज त्यावेळेस आपण सर्वजण आपल्या पायावरती उभं राहूया, थोड्या वेळेसाठी प्रार्थनेमध्ये जाऊया आपण. आणि आज मला या ठिकाणी जसं बोलले त्याप्रमाणे पाहिजे, डाऊट नका बाळगू. आज अशी प्रार्थना करा की जी तुम्ही घेऊन आलेले आहात आणि ती झाली नाही आतापर्यंत, आणि असा चमत्कार आपण अशी प्रार्थना करा की ज्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला आतापर्यंत आलं नाही आणि तुम्ही फार अपेक्षेने आलेले आहात. आणि त्या अपेक्षेने आलेले असताना तुम्ही म्हणता की परमेश्वरा ही प्रार्थना तू ऐक आणि मी तुझ्याकडे ती सादर करत आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ती प्रार्थना सादर करताल त्यावेळेस तुमचा विश्वास तसा पाहिजे. कारण की पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं आम्ही जसा विश्वास ठेवतो तसं प्राप्त होतं. योहान 11:40 मध्ये म्हटलेलं आहे, विश्वास ठेव म्हणजे देवाचे गौरव पाशी. म्हणजे जोपर्यंत आम्ही विश्वास ठेवत नाही तोपर्यंत कार्य होत नाही. नीतिमान विश्वासाने जगेल, पण विश्वास आमच्या जीवनात विजय आणतो. म्हणून तो विश्वास प्रथम आमच्या जीवनात आला पाहिजे. आणि जर विश्वास येत नाही, निगेटिव्हिटी येते, नकारार्थी विचार येतात, होणार नाही असे विचार येतात, तर त्याला सैतानाला आडवं होत झालं पाहिजे, म्हणजे तो आमच्यापासून पळतोय. आपला आवाज आपण उंच करूया, सर्वजण प्रार्थना करूया. जी प्रार्थना तुम्ही करता ती प्रार्थना करा. जे विनंतीचं उत्तर तुम्हाला भेटलं नाही अशा विनंतीसाठी प्रार्थना करा आणि म्हणा, प्रभू तू सामर्थ्यशाली परमेश्वर आहे, तू प्रार्थना ऐकणारा देव आहे. ज्या ज्या मानव जाती तुझ्याकडे प्रार्थना करतात त्यांच्या जीवनात तू चमत्कार करतोस. ओ शानदार, ज्यांना अन्य भाषेचं दान आहे त्यांना अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. आणि आज विश्वास ठेवा, विश्वासाने तुमच्या जीवनामध्ये महान कार्य होणार आहे. प्रभूचं सामर्थ्य या ठिकाणी तुम्हाला स्पर्श करत आहे. विश्वास ठेव म्हणजे देवाचे गौरव पाशील, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. ओ राबा माखा राबा शानदार राबा सिकने के बा शानदार राबा सिंधबानिया. सामर्थ्याने आज मी प्रार्थना करतो, प्रभू येशूच्या सानिध्यामध्ये मी प्रार्थना करतो. या समय प्रार्थना करतो, परमेश्वराचा अभिषेक रिलीज करतो येशूच्या नावामध्ये. प्रभू ज्या शंका आहेत, ज्यांनी मनामध्ये डाऊट्स बाळगलेले आहेत, ते सर्व डाऊट्स मी काढून टाकतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आता या क्षणी सर्व डाऊट निघून जाओ, सर्व शंका निघून जाओ. आणि प्रभू प्रार्थना करतो, अद्भुत रीतीने तू स्पर्श कर, सामर्थ्याने तू स्पर्श कर. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रत्येकावरती हो, पवित्र आत्म्याचं सानिध्य हो परमेश्वर. ओ राबा माखा राबा शानदार राबा. ज्यांना त्रास आहे, ज्यांना डोक्याचा त्रास आहे, येशूच्या नावात सर्व डोक्याचा त्रास बरा होत आहे. ज्यांना पोटाचा त्रास आहे, सर्व पोटाचे त्रास निघून जात आहे. लिव्हरचा त्रास निघून जात आहे, डायबिटीज निघून जात आहे. सर्व जो बीपी तुमचा हाय होतो तो नॉर्मल होता आहे येशूच्या नावामध्ये. सर्व ताण तणाव निघून जात आहे. ज्या तरुणांना जॉब नाही त्यांच्यासाठी परमेश्वर जॉब मोकळे करत आहे. ज्यांना फायनान्शियल कमतरता आहे, आज कान उघडे ठेवून सांगतो, येशूच्या नावात तुमचा फायनान्स वाढला जात आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवा, परमेश्वरावर विश्वास ठेवा. तो परमेश्वर कार्य करणारा परमेश्वर. ओ राबा माखा राबा शानदार राबा. पवित्र आत्म्याचं सानिध्य अनेकावरती येत आहे, अनेकांच्या घरावरती येत आहे. आता तरी विश्वास ठेवा, कारण की परमेश्वर महान चमत्कार करायला जात आहे. तुमचा विश्वास त्याप्रमाणे पाहिजे आणि त्या विश्वासाप्रमाणे प्रभू कार्य करणार आहे. ओ रबा माका तिशा शानदार रबा. ओ रबा राशुहारला सिंध बानिया सिकने के बा शानदार रबा सिंध बानिया. एक बहीण या ठिकाणी आहे, आपल्या लेकरा
लेकरासाठी प्रार्थना करत आहे. परमेश्वर त्या लेकराचं जीवन आशीर्वादित करत आहे. त्याला चांगला जॉब परमेश्वर देत आहे. चांगला जॉब परमेश्वर त्या लेकराला देत आहे. त्या आईची प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. महान रीतीने परमेश्वर कार्य करणार आहे. हालेलुया. एक बहीण आहे, सेवेसंबंधी विचार करत आहे, सेवेसाठी आपलं जीवन समर्पित करत आहे. प्रभू येशू म्हणतो, तू जो विचार केलेला आहे तो चांगला विचार आहे. जसं तू सेवेला सुरुवात करशील, खचू नको, निराश होऊ नको. मी तुझा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे आणि अद्भुत रीतीने उपयोग करणार आहे. राबा माका राबा शांदाला राबा प्रभा सिंध पानियाला सियारला ओ शांदाला राबा सिंध पानिया. हालेलुया. ज्यांना श्वास घेताना त्रास होतो, ज्यांना श्वसनाचा त्रास आहे, ज्यांच्या फुफ्फुसामध्ये त्रास आहे, आज प्रभू येशू तुम्हाला हील करत आहे. या क्षणी आरोग्य देत आहे. परमेश्वराचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. या क्षणी सर्व आजार धमकावतो येशूच्या नावामध्ये. प्रभू आजचे विश्वासाने आलेले आहे. सर्व दुष्ट शक्तीचा प्रकार घरामध्ये बरकत नाही, घरामध्ये पैसा टिकत नाही. दुष्ट आत्म्याने सर्व काही हिरावून घेतलेलं आहे, सर्व काही निघून गेलेलं आहे आणि तुम्ही कंगाल झालेले आहात. हा सर्व प्रकार दुष्ट आत्म्याचा आहे, करणीचा आहे. सर्व जादू, टोना, करणी, मंत्र, तंत्र ज्या घरावर करण्यात आलेले आहे ते बाद करतो येशूच्या नावामध्ये, धमकावतो येशूच्या नावामध्ये. प्रभू बरकत कबूल करतो घरामध्ये. ओ रबा मका रबा शांदाला रबा सिंध पानियाला सियारला शांदाला रबा. प्रार्थना करा. परमेश्वराचं सामर्थ्य या ठिकाणी आहे. प्रार्थना करा, पॉझिटिव्ह प्रार्थना करा, निगेटिव्ह बोलू नका, होणार नाही असं म्हणू नका. येशूच्या नावामध्ये प्रभू तुमच्या जीवनात कार्य करणार आहे. प्रभू अद्भुत रीतीने ब्लेस करत आहे. हालेलुया. एक भाऊ या ठिकाणी आहे आणि ते बिझनेस बद्दल विचार करत आहे. परमेश्वर म्हणतो, ज्या कामात तू हात घालशील त्या कामामध्ये मी तुला यश देणारा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. परमेश्वर त्या भावाला आशीर्वादित करत आहे, त्याचा बिझनेस आशीर्वादित करत आहे. अद्भुत रीतीने परमेश्वराचं सामर्थ्य त्याच्या घरावरती येत आहे. हो, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू, तुला धन्यवाद. यास मी विनंती करतो क्वायरला की त्यांनी समोर यावं आणि क्वायर आपल्याला प्रार्थनेमध्ये लीड करेल. परमेश्वराचं सामर्थ्य या ठिकाणी आहे. ते सामर्थ्य आपण अनुभवणार आहोत. परमेश्वराचं सानिध्य आपण अनुभवणार आहोत. परमेश्वराचं सामर्थ्य आपण अनुभवणार आहोत. परमेश्वर या ठिकाणी आहे. येशू म्हणतो, देवावर विश्वास ठेवा. आज जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत आहात आणि तुमचा विश्वास जर ऍक्टिव्हेट होत आहे तर तो विश्वास तुमच्या जीवनात अद्भुत कार्य करत आहे. सामर्थ्याचं कार्य आजपासून मोकळं होत आहे. बंधनं तुटल्या जात आहे. प्रत्येक शारीरिक बंधन तोडतो, प्रत्येक आत्मिक बंधन तोडतो, दुष्ट आत्म्याचं कार्य नष्ट करतो. सैतानाला आम्ही आडवे होतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आजपासून परमेश्वरा, दुष्ट सैतान हरलेला आहे, त्याला तू हरवलेला आहेस. तू मोठा विजय दिलेला आहे आणि तो विजय आम्हाला वधस्तंभावरती प्राप्त झालेला आहे. जितक्यांनी प्रभूकडे पाहिलं तितके प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि खळबळणार नाही येशूच्या नावात. प्रभूने तुम्हाला प्रकाशमान केलेला आहे. उठ, प्रकाशमान हो, प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. उठ, प्रकाशमान हो, प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. परमेश्वराचा प्रकाश तुमच्यावरती आहे. सर्व शरीरावरचे बंधनं तुटत आहेत. प्रभू तुम्हाला ब्लेस करत आहे. आजपासून आशीर्वादाची सुरुवात येत आहे. तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त होत आहे. जसा तुम्ही विश्वास ठेवत आहात त्या विश्वासाप्रमाणे प्रभू महान कार्य करत आहे. हालेलुया. आपला आवाज उंच करून प्रार्थना करूया. अशी प्रार्थना करा की जी प्रार्थना ऐकण्यात आली नाही. अशी प्रार्थना करा की जी आजपर्यंत ऐकण्यात आली नाही आणि प्रार्थना करून विश्वास ठेवा की ते मला मिळालंच आहे, मला प्राप्त झालंच आहे. येशूच्या नावात चमत्काराची सुरुवात आज झालेली. धन्यवाद, 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 धन्यवाद. ओ राबा माका राबा शांदारला रबा, ओ शांदारला रबा अंचिंद बानिया सिहारला, ओ शांदारला रबा अंचिंद बानिया रबा शहारला. लीड करा म्हणलं तुम्ही. आणि चर्च टायमिंग झालं माझं. ठीक आहे.
प्रस्तुत जातात जेव्हा तो गावात Thank you, Holy Spirit.